हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण माडा भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि ही जी काही माहिती आहे ना, ती महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई सर यांनी दिलेली माहिती आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये किंवा विधानसभेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारलेला होता. तर त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की माढामधील जी रिक्त पदे आहेत ती लवकरच भरली जातील. आता लवकर या शब्दाचा अर्थ सांगणं कठीण आहे की किती दिवसात भरली जातील, परंतु माढामधील रिक्त पदे मात्र लवकर भरली जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण त्यांच्याच तोंडून आता ती सर्व माहिती ऐकूयात. जर तुम्हाला RRB ग्रुप डी साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर शंभूराज देसाई यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण आता ऐकूयात. क्रमांक 2, हे सन्मान्य अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये रिक्त पद कशा पद्धतीने लवकर भरता येतील ही रिक्त पद भरण्याचा ड्राईव्ह म्हाडा अंतर्गत तातडीने घेतला जाईल. लक्षवेधी क्रमांक 2. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे की माननीय मंत्री असं म्हणत आहेत की रिक्त पदांचा ड्राईव्ह तातडीने कसा भरला जाईल हे माढा अंतर्गत पाहिलं जाईल. म्हणजे माढामधील जी काही रिक्त पदं आहेत ती तातडीनं किंवा लवकरात लवकर भरली जातील अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर पाहूयात आता लवकर म्हणजे किती दिवसामध्ये येईल ते. कारण आरोग्य विभागाचं पण तुम्ही पाहिलं, ससूनमधली जाहिरात 8 दिवसात येणार होती, आता त्याला 15 दिवस होऊन गेले. त्याच्यानंतर वन विभागाचं सुद्धा 2 महिन्यात भरती सुरू होईल असं सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सुद्धा लवकरच भरती सुरू होईल अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. आणि पोलीस भरतीची सुद्धा जाहिरात येणार आहे. तर पाहूयात आता कोणती जाहिरात लवकर येते ते. परंतु विधानसभेमध्ये बोलताना मात्र मंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.